सर्वप्रथम तर मी आधी 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो. आज आपलं 77 प्रजासत्ताक दिनानिमित्ताने अनेक ठिकाणी बी-जे-पीच्या सत्ताधारी लोकांनी बाबासाहेबाचा अपमान जाणून-बुजून केल्यासारखं असं भासत आहे. ज्या महामानवामुळे संविधान निर्माण झालेलं आहे आणि ज्या संविधानामुळे आज हे मोठमोठ्या पदावर बसलेले आहेत. मग पंतप्रधान असो, की एखादा तडीपार गृहमंत्री होणे असो. हे या बाबासाहेबांच्या संविधानामुळेच पदं भोगत आहेत आणि यांना बाबासाहेबांची एवढी ॲलर्जी झाली आहे, की यांना बाबासाहेबाचं ना साधं त्यांच्या प्रजासत्ताक दिनी नाव सुद्धा घ्यायला यांना लाज वाटत आहे. आणि दुसरा यांचा आर-एस-एस संघाचा अजेंडाच होता, की संघाचे 100 वर्ष पूर्ण झाले आणि संघाला मनुस्मृती लावायची होती. आता हे अघोषित मनुस्मृती लागल्यासारखंच आहे आणि दुसरं काय आहे? कारण अ, आपण पाहत आहोत, की हे संविधानाच्या मार्गाने चालत नाहीत आणि जागोजागी संविधानाच्या कायद्याची पायमल्ली करून हे आपलीच मनमानी करत आहेत आणि कुठलीही एक्झिक्युटिव्ह बॉडी ही संविधानाप्रमाणे चालत नाहीये. आणि ज्या अर्थी आपल्या सगळ्या शासकीय म्हणजे प्रोटोकॉल असतो, की प्रजासत्ताक दिनी जिथं बाबासाहेबांचा फोटो असायला हवा प्रजासत्ताक दिनी, जाणून-बुजून फोटो अव्हॉइड करायचा, बाबासाहेबांचं नाव घ्यायचं नाही आणि आज तर त्या गिरीश महाजनांनी हदच केली. त्यांना एवढी ॲलर्जी आहे बाबासाहेबांची, की ते नावही घ्यायला तयार नाहीत. जेव्हा देशातला गृहमंत्रीच म्हणत असेल, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर इतनी बार बोलते हो, इतना भगवान का नाम लिए तो भगवान मिल जाता. म्हणजे यांची मानसिकता दिसत आहे ना आपल्याला. यांना बाबासाहेबाचा किती घृणा आहे. आणि आज बाबासाहेबाच्या एवढ्या वर्षानंतर हयातीत नसतानाही यांचा तो द्वेष वर्षानुवर्षे वाढतच आहे. आणि दुसरं काय? हे मनुस्मृतीच लागू आहे. हे अघोषित मनुस्मृतीच आहे आणि देशातले बुद्धिजीवी झोपलेत की काय मला हा प्रश्न पडतो. एकही देशातला बुद्धिजीवी किंवा जे सेलिब्रिटी आहेत, ते यांच्या विरोधात बोलायलाच तयार नाहीत. म्हणजे ही अशी एवढी कशी दहशत यांनी करून ठेवलेली आहे लोकांवर, की लोकं साधं प्रगट व्हायला सुद्धा घाबरत आहेत.